नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि आता आपण सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांना आणि वेगवान घडामोडींना. लोकसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या पत्राची काळजीपूर्वक तपासणी करायला हवी. तृणमूल काँग्रेस गटाला स्वतंत्र जागा मंजूर केली, परंतु ही संलग्नता कोणत्या कायदेशीर चौकटी अंतर्गत देण्यात आली हे स्पष्ट केलेलं नाही. खासदार अरविंद सावंतांचं वक्तव्य. मनमाडमध्ये ठाकरे सेना आणि कॉक्रोच जनता पार्टीचं धरणे आंदोलन. केंद्र सरकार सोनम वांगचूक यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. नीट पेपर निकालातल्या गुणांमध्ये तफावत, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. एखाद दुसरा सोडून सर्वच जण शिवसेनेत प्रवेश करणार, खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा दावा. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडनं घाटी रुग्णालयाची पाहणी. निकृष्ट दर्जाचं काम पाहून संजय शिरसाट यांचा पारा चढला. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश द्या, पत्राद्वारे केली मागणी. लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण 15 खासदार शिवसेनेकडे. सगळ्यात विश्वासातला मित्र म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी काम करतायत, त्यामुळे केंद्रात 3 मंत्रिपदं द्यायला हरकत नाही. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. दिल्ली पोलीस हुकुमशाही पद्धतीनं वागले, सरकारकडनं लोकशाहीची हत्या करण्याचं काम. नाना पटोलेंची सोनम वांगचूक यांच्या संदर्भात प्रतिक्रिया. शिवसेनेचं विभाजन झालं त्यावेळेला शेड्यूल 3 नुसार कारवाई केली असती तर आता बंडखोर खासदारांची हिंमत झाली नसती. शिवसेना बंडखोर खासदारांसंदर्भात नाना पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंमध्येच राम राहिला नाही म्हणून त्यांना आता राम आठवतोय, मंत्री गिरीश महाजनांची टीका. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेतील नगरसेवकांची जय पवारांनी घेतली बैठक. बैठकीत प्रत्येक प्रभागातल्या विकास कामांचा आढावा, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षांवर चर्चा. अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुनेत्रा पवारांना अर्थ खातं द्या. राष्ट्रवादीच्या वाट्याचं अर्थ खातं सुनेत्रा पवारांकडेच द्या. नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंची मागणी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 23 जुलैला होणार लोकार्पण. राज्यातला पहिला पूर्णाकृती पुतळा बारामतीत. पुतळा कला मंदिराच्या आवारात बसवला जाणार. आरडीसी बँकेतील कथित गैरव्यवहारांसंदर्भात रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट. उच्चस्तरीय चौकशीचीच केली थेट मागणी. कदम विरुद्ध तटकरे संघर्ष पेटला. तटकरे एहसान फरामोश, विश्वासघातकी. रामदास कदमांचा हल्लाबोल. साताऱ्याच्या कोरेगावमधल्या पिंपरी इथले ग्रामस्थ आक्रमक. शिवनेरी कारखान्याचं सांडपाणी ओढ्यात सोडलं जात असल्याचा आरोप. पाण्याच्या टाकीवर चढत केलं आंदोलन. परभणीच्या गंगाखेडमध्ये महादेव कोळी समाजाची संयुक्त बैठक. 10 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये टाळे ठोक आंदोलन करणार. धाराशिवमधल्या आठवडी बाजारातल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचं आंदोलन. मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचाही दिला इशारा. शिवसेनेचे सांगली मिरज संपर्क प्रमुख महादेव सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे एका पित्याचा आणि त्याच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव वाचला. तत्काळ 112 क्रमांकावर फोन करत मागितली मदत. अकोल्यात प्रथमच भगवान जगन्नाथांची भव्य ऐतिहासिक अशी रथयात्रा. रथयात्रेत 31 फूट उंच आणि 5 टन वजनाचा भव्य रथ. गडचिरोलीतल्या कुरखेड्यातल्या वनपट्टेधारकांच्या जमिनीचं मोजमाप. अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचा प्रकार उघडकीला. परभणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते उद्घाटन. पंढरपूरमध्ये दर्शन रांगेतल्या भाविकांना एकनाथ शिंदेंच्या हस्ते पाण्याच्या बाटल्यांचं वाटप. भाविकांसोबत संवाद साधत सोयीसुविधांबाबत केली चौकशी. ठाण्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शरद पवारांची राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचीही केली मागणी.
सोलापूरच्या विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीनं थाळीनाद आंदोलन. डोंबिवली रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या 5व्या महिला आरोपीलाही अटक. पंढरपूरच्या इस्कॉन मंदिराला खासदार हेमा मालिनींनी अत्याधुनिक रोबोटिक हत्ती दिला भेट. रोबोटिक हत्तीबाबत मोठं आकर्षण. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातनं ठाकरे सेनेचा पाठिंबा. ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार घोषणाबाजी करत दर्शवला पाठिंबा. गडचिरोलीमध्ये सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी लक्षवेधी आंदोलन. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबई गोवा महामार्गावरच्या पावशी ठिकाणी रस्त्याला तडे. महामार्गाच्या कामासंदर्भात प्रश्न. ठेकेदारानं तत्काळ दखल घेत तडे बुजवावे अशी मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी माकडाचा धुमाकूळ. माकड घरात शिरताच पोलीस नियंत्रण कक्षाला दिली माहिती. आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणांची क्रिकेट अकॅडमीमध्ये बॅटिंग. दोघांनीही लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. कारवाई करताना थोडं भान ठेवा. एफडीएला मुंबई हायकोर्टाच्या सूचना. परवाना तत्काळ रद्द किंवा निलंबित केल्यास रुग्ण, ग्राहक आणि आस्थापनांचं काय? कोर्टाचा एफडीएला सवाल. कोल्हापुरात धनादेश न वटलेले 360 खटले लोक अदालतीत निकाली. 26,087 प्रलंबित प्रकरणांपैकी 3,903 खटले तडजोडीसाठी. सोनम वांगचुक यांच्यावर अभिनेत्री स्पृहा जोशीची पोस्ट. लोकशाही, संवेदनशीलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत दिला संदेश. नंदुरबारच्या शहाद्यात शिवसेनेच्या बीएलओ मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत केला प्रवेश. नंदुरबारमध्ये भक्तिमय वातावरणात जगन्नाथ रथयात्रा. महाप्रसादानं भक्तिमय सोहळ्याची झाली सांगता. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह. 1,000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. चंद्रपूरमध्ये ओबीसी महासंघाची नियोजन बैठक. बैठकीत 7 ऑगस्टला बंगळुरूमध्ये होणाऱ्या 11व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या तयारीचा आढावा. सांगलीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात नागरिक आक्रमक. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली लूट थांबवा, अन्यथा जतसह संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडू. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराजांचा इशारा. जुहू चौपाटीवर 7 दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य. लोकशाही मराठीचा सलग 7व्या दिवशी रियालिटी चेक. कचऱ्याच्या साम्राज्याची परिस्थिती जैसे थे. पुणे पालिकेच्या तिजोरीला 35 कोटींचा भुर्दंड. पुणेकरांकडून मिळकत कर आणि पाणीपट्टीची वसुली करण्यासाठी जप्तीची कारवाई. वाशिम बसस्थानक परिसर अस्वच्छतेचं केंद्र. बसस्थानक परिसरात डुकरांचा मुक्त संचार. जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य. पंढरपूरमधल्या सुविधांची जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून बुलेटवर फिरून पाहणी. मंत्री जयकुमार गोरेंनी भाविकांशीही साधला संवाद. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये राम मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं रामरक्षा पठण कार्यक्रम. भिवंडीमध्ये भ्रष्टाचार करून विकास आराखड्यातील आरक्षण हटवण्याचं षडयंत्र. माजी सभागृह नेत्यांचा आरोप. यवतमाळच्या खामखेडा भागातील शेतकरी आक्रमक. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा. अकोल्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांप्रकरणी 9 कंपन्यांवर गुन्हे दाखल. सोयाबीन बियाणं उगवत नसल्याच्या तक्रारीनंतर कारवाई. वेंगुर्ल्यातील हरिचरणगिरी इथल्या मटकर यांच्या गणेश शाळेत लगबग. गणेशोत्सवाला उरले आता अवघे 2 महिने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.